आज आपण बनवणार आहोत भरलेल्या वांग्याची भाजी। चला सुरुवात करूया आपण। इथे मी थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, थोडा खोबरा, हे सगळं भाजून मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं। इथे मी बारीक बारीक वांगी घेतलेली आहेत, ती मधातनं कट करून घ्यायची। जे आपण वाटण केलेलं आहे त्यामध्ये आपण 2 चमचे घरगुती मसाला टाकणार आहोत, 1 चम्मच मीठ टाकणार आहोत। त्यानंतर जे मिक्स केलेलं वाटण थोडं थोडं वांग्यात भरायचं आहे। कढईत 2 दूध टाकून घेतलं, त्यात थोडंसं जिरा घालूया, भरलेली वांगी त्याच्यात आपण फ्राय करून घेऊया। 5 मिनिटं थोडीशी फ्राय झाल्यानंतर थोडीशी हळद घालूया, 1 चम्मच गरम मसाला, थोडंसं धने पावडर टाकून घेऊ। जिरा आलेलं वाटण ते आपण आता भाजीमध्ये टाकू, कारण की भाजी आपल्याला रश्श्याची बनवायची आहे। ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। तेलामध्ये 1 चम्मच मीठ घालून घ्यायचं, 2 ग्लास पाणी मी घालून घेतलेलं आहे। इथं तुम्हाला जर कमी रश्श्याची हवी असेल तर तुम्ही पाणी कमी पण ॲड करू शकता। 10 ते 15 मिनिटं आपण कमी गॅसवर वांग्याची भाजी शिजू देऊ। तर अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। त्यातून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। तर तुम्हाला कशी वाटली वांग्याची भाजी कमेंटमध्ये सांगा। अशा स्वादिष्ट भाज्यांसाठी शारदास किचनला सबस्क्राईब करा।